चिमणगाव येथे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणारी टोळी जेरबंद. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चिमणगाव तालुका कोरेगाव येथे गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेली टोळी जागरूक नागरिकांमुळे पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात दरोड्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र जयसिंग सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मल्हारी शिवाजी मदने, साहिल कांतीलाल पाटोळे आणि ऋतुराज मारुती जाधव सर्वजण राहणार वनवासवाडी बुध तालुका खटाव यांच्यासह 2 अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण एका दुचाकीवरून चिमणगाव येथे आले होते. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांच्याजवळ एक कोयता, एक चाकू, मिरचीपूड जवळ बाळगली होती. दरोडेखोरांची चाहूल लागताच जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रीतसर अटक करण्यात आली. कोरेगाव न्यायालयात त्यांना हजर केले असता कोठडी देण्यात आली. परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या आहेत. अरुणोदय योजनेद्वारे बिचुकलेतील शेतकरी आणि ग्रामस्थांचा होणार उद्धार. ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम. शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग, घंटागाड्याद्वारे संपूर्ण गावातील कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकले या गावाने केवळ घंटागाडी सुरू न करता घंटागाडीसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टरचा आता गावातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यास अरुणोदय हे नाव देण्यात आले आहे. बिचुकले गावाने संघटितपणे संपूर्ण गावाचा विकासाभिमुख कायापालट करण्यास निर्धार केला असून लोकनियुक्त सरपंच प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेतला आहे. अभियानाच्या पहिल्या दिवसापासून बिचुकले गावाने एकी दाखवत संपूर्ण गावाचे रूपडे बदलण्यासाठी परिश्रम घेण्यास सुरुवात केली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच प्रशांत पवार व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायतीच्या स्वमालकीचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे. या ट्रॅक्टरचे पूजन आमदार महेश शिंदे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर ट्रॅक्टर बिचुकले ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अर्पण करण्यात आला. अभियानामध्ये सहभागी होत असताना डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन केले. त्यांनी मौलिक विचार मांडल्याने बिचुकले गावाने यशाकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अरुणोदय योजना या ट्रॅक्टरच्या उपक्रमासाठी जाहीर करण्यात आली आहे. बिचुकले गावाचा विस्तार आणि लोकवस्ती तसेच लोकसंख्या याचा विचार करता सकाळच्या सुमारास घंटागाडी म्हणून या ट्रॅक्टरचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित कालावधीत हा ट्रॅक्टर ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावा, त्यांची शेती फायद्यात यावी यासाठी हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना नाममात्र शुल्कामध्ये तो देखील डिझेल खर्चामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची शेती फायद्यात यावी, त्यांच्या शेतमालाला दर मिळावा आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी पाठबळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अरुणोदय योजना संपूर्ण राज्यासाठी रोडमॅप योजना ठरावी या पद्धतीने ग्रामस्थांनी शेतकरी काम करणार आहेत. त्यांना ग्रामपंचायती पूर्ण ताकदीने सहकार्य करणार आहेत. एकूणच बिचुकले येथील शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची नवीन पहाट उगवावी आणि बिचुकले गाव हे समृद्ध गाव म्हणून संपूर्ण देशभरात ओळखले जावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पवार यांनी सांगितले. फलटण तालुक्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये मनोमिलन होणार नाही, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली भूमिका. सर्वसामान्य शेतकऱ्यांना लढणारी आणि 30 वर्ष फलटण तालुका विकासाच्या बाबतीत मागे घेणाऱ्या नेतृत्वाबरोबर कदापि युती होणार नाही. मनोमिलन होणार नाही म्हणजे होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. राजाळे येथे रविवारी रात्री 8 वाजता झालेल्या एका कार्यक्रमात ग्रामस्थांनी हात उंचावून मनोमिलन न करण्याच्या आणि युती न करण्याच्या भूमिकेला समर्थन दिले. माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या पुढाकारातून झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करत असल्याचे सांगितले. शत्रूचा देखील सन्मान ते ठेवत होते, तीच परंपरा आम्ही कायम ठेवत आहोत. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांचा निश्चितपणे आम्ही सन्मान ठेवू. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना लढणाऱ्या आणि विकासाच्या बाबतीत तालुका मागे घेणाऱ्या नेतृत्वाबरोबर मनोमिलन अथवा युती होणार
होणार नाही असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले। यावेळी त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। एकूणच फलटण तालुक्यात मनोमिलनाची चर्चा रंगली असून नगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला महत्त्व आले आहे। शेतकऱ्याला लढणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आणि बरोबर दोस्ती करायची नाही करायची ना, नेमकी दोस्ती करायची तुमच्या सर्वांच्या साठी या तालुक्यामध्ये होणार नाही। पाटण तालुक्यात मावशीपेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन। 1 कोटी रुपयांचा निधी केला जाहीर। कोयना भूकंप पुनर्वसन निधी अंतर्गत पाटण तालुक्यातील मावशीपेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रविवारी दुपारी 2 वाजता झाले। या पवित्र स्थळाला नवी ओळख व भव्यतेचा नवा अध्याय देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी 50 लाख रुपयांचा निधी त्यांनी जाहीर केला। एकूण 1 कोटी रुपयांच्या निधीतून हे स्मारक पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात स्मारक समितीचे पदाधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव आणि भगिनी यावेळी उपस्थित होत्या। समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या या स्मारकाच्या नूतनीकरणात गुणवत्ता, गती आणि भव्यता याचा समतोल राखला जाईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। पहिला टप्पा 1 वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। कार्यक्रमाच्या शेवटी स्मारक समितीच्या वतीने मंत्री देसाई यांचा सन्मान करण्यात आला। समाजाने दाखवलेल्या प्रेमाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्धार यावेळी मंत्री देसाई यांनी व्यक्त केला। फलटण तालुक्यात गिरवी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू ठार, शेतकरी हवालदिल। वारुगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या फलटण तालुक्यातील गिरवी गावातील चव्हाण वस्ती येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका गायीच्या वासराचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे तसेच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। रविवारी सकाळी 11 वाजता ग्रामस्थांनी याबाबत तात्काळ वन विभागाने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। जाधववाडा नजीकच्या चव्हाण वस्तीत वासराचा फडशा पाडल्याची घटना घडल्यानंतर सुतारमळवी आणि गिरवी शिवारातही बिबट्या दिवसा ढवळ्या फिरताना दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर गिरवी ग्रामपंचायत आणि ग्रामसुरक्षा यंत्रणेने तातडीने नागरिकांना भ्रमणध्वनीवरून सतर्कतेचे संदेश पाठवले आहेत। या हल्ल्यामुळे दुग्ध आणि कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे। या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गिरवी ग्रामपंचायतीतर्फे सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी लेखी निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे। रात्रीच्या वेळी शेतात पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी जाणे जीवघेणे ठरू शकते अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी केली आहे। परिसरात बिबट्यांबरोबरच तरस आणि रानडुकरांचाही सुळसुळाट झाला असून त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे। वन विभागाने या सर्व वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे।